तुमचं नाव काय आहे? सुमित्रा सोनटके बाई. हा, काय तुम्ही मतदान करायला आले होते? मतदान आलं का तुमचं? नाही आलं. अच्छा, फक्त दोघा जणांचं आलं, माझ्या पोराचं आणि माझ्या सुनीचं. माझं नाही आलं. मग मेली का मी? सरकारला विचारू राहिले. किती झाली? आणि किती वर्षापासून देत आहोत? पाय किती आहे? 90 आहे माझी. असंच होत आहे. मेलेल्या लोकांचे नाव आहेत लिस्ट मध्ये, जिवंत लोकांचे नाव कापण्याचं काम ह्या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. ह्या महाराष्ट्र सरकारने इथल्या कलेक्टरनी तसंच केलंय. जिवंत माणसाचे नाव कापले गेले, मेलेल्या लोकांचे नाव आहेत. आम्ही यादीमध्ये बघितलेले आहेत 50-50 लोकांचे नाव मेलेल्या लोकांचे. तुम्ही मला म्हणत असाल तर मी तुम्हाला नाव सर्टिफिकेट सोबत तुम्हाला देऊ शकतो की किती लोक मेलेले नाव आहेत. त्यांची बायको मरण पावली तरी तिचं नाव आहे. म्हणतो मेल्याच्या नंतर. आप किन मुद्दों के ऊपर में मतदान कर आए? देश में अभी बढ़ती हुई महंगाई है, बेरोजगारी है, इन मुद्दों को प्राधान्य दिया और विकास के नाम से जो खींचातानी चालू है, कोई विकास नहीं हो रहा, सिर्फ सीमेंटीकरण हो रहा है. लेकिन जो जनता को सुख सुविधा मिलनी चाहिए उसके ऊपर वोट किया. कैसी सुख सुविधा चाहिए जनता को? जनता को तो बहुत सारी सुख सुविधा दी है. महंगाई कम करके प्याज, टमाटर, तेल, दाल, ये सबके भाव, चावल, गेहूँ सबके भाव बढ़ा दिए हैं. ये कम करना है हमको और महंगाई के विरोध में ही हमने वोट किया है. अच्छा, यानी आपको लग रहा है कि ये देश में महंगाई बढ़ गई है, इस विषय पे आपने इन मुद्दों को लेकर आपने मतदान कर आए हो. बराबर. सर, मैं और एक बात आपसे पूछना चाहूंगी कि सरकार तो बोलती है कि हमने यानी रोजगार भी दिया है और कंपनियों में मतलब जो बेरोजगार थे उनको रोजगार दिया है. बोल रही है सरकार, झूठे आंकड़े ही करना जानती है. कोई ग्राउंड पे कोई काम नहीं हो रहा है, सिर्फ आंकड़ों में काम हो रहा है. आंकड़े छुपाना ही उनका काम धंधा है. अच्छा. बाकी कोई ग्राउंड लेवल पे कोई काम नहीं हो रहा उनका. सब झूठे आंकड़े और झूठे आंकड़े दे रहे हैं. वो हर चीज में मिलावट है उनकी. कोई काम नहीं किसी का. वो तो बोलते हैं कि हमने मिलावट पे आने, कोई झूठ नहीं बोलते हम लोग सब. तुमने इसी एक्ट क्यों खत्म किए? एसेंशियल कमोडिटीज एक्ट क्यों खत्म किए? क्योंकि वो ये रोक रखता था बाजार भाव पे, प्याज की बढ़ाई पे, टमाटर की जो भाव बढ़ते हैं उस पर रोक लगाता था. वो एसेंशियल कमोडिटीज को खत्म कर डाले तुमने. अभी आपको क्या लगता है कि महाराष्ट्र में किसकी सरकार बनेगी? परिवर्तन है महाराष्ट्र में. परिवर्तन किसकी? पार्टी का नाम बताऊं? नहीं सर. नहीं, मतलब ऐसा आपका आकलन तो होगा जब आप मतदान कर आए हो तो किसकी सरकार बन सकती है? मतदान किया है. आप मतदान किस मुद्दों पर कर आए हो? हम तो उनके खिलाफ है पहले. अच्छा. हाँ, कि उन्होंने सरकार की जो योजनाएं हैं वो योजना का उन्होंने बट्टा पर उड़ाया है और नई नई योजना लेडीज को लुभाने के लिए लाडली बहन ये वो सब चीज़ें लाए हैं. हाँ, हालांकि देखे जाए तो ये देश का या ये एरिया का या बोलो या नागपुर का तो बेरोजगारी ये बहुत बड़ा मुद्दा है. इन्होंने बेरोजगारी के बारे में कुछ भी नहीं सोचे है और बेरोजगारी के लिए उन्होंने कुछ भी प्रयास किए नहीं है. काय तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुषमा दरवाडे आहे. मी प्रॉपरली नागपूरची आहे आणि उत्तर नागपुरामध्ये आहे. इथे जेव्हा आज आपण तुम्ही मतदान करायला आले हो तर तुम्ही कोणत्या उद्देशात म्हणजे उद्देश घेऊन मतदान करत आहेत? मतदान कंपल्सरी होता. आपले रूल्स आहेत की आपण हे केले पाहिजे. अर्धवट काम करायचं नाही. आपलं कसंही वेळ काढायचं होतं ना, आपलं वोटिंग करायचं होतं आणि वोटिंग करताना आम्हाला इथे काही प्रॉब्लेम नाही होता. बरोबर सिन्सिअरली इथे काम झालेलं आहे. बरं. पण आता म्हणजे जे सरकारने जे महंगाई वाढवलेली आहे, सरकारी स्कूल नाही आहे, सरकारी हॉस्पिटल नाही आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं मत हे आहे की ते काही ना काही सोल्युशन काढणारच आहेत. हे मेन आहे. आजचं रिझल्ट झाल्यानंतर काही ना काही ते सोल्युशन काढणारच आहेत. त्यांच्यावर ते डिपेंड आहे. पण आपलं जे काम होतं ते आपलं काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या वाढत्या महागाईविषयी आणि बेरोजगारी जी वाढली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, पोरांना नोकऱ्या नाही आहे आणि एवढ्या महागाई शिक्षणामध्ये आपण आपलं पोट भरू की इलेक्ट्रिकचं बिल देऊ, पाण्याचं बिल देऊ, घरचं टॅक्स देऊ की आपल्या सिलेंडरचं भाडं देऊ की 2 पैसे आपण वाचवू, हेही प्रयत्न आपण काहीच करू शकत नाही. आज म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे तुम्ही मतं करायला आलेले आहेत तर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काही परिवर्तन करण्याची चान्सेस आहेत. हो हो.
हो आहेत ना, आहेत, चान्सेस तुम्ही आहेत. परिवर्तनासाठी मतदान करत आहेत का? हो. अच्छा, आता हे जे लाडली बहीण योजना तुम्हाला जे मिळालेली आहे, तर लाडली बहीण योजनेमध्ये तर तुम्हाला सरकार देतच आहे ना पैसा? आम्हाला लाडली बहीण योजना आम्हाला नाही, कारण आम्ही निराधारचे भरलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळाली. नाही, पण तुम्हाला नाही मिळाली, पण अनेक महिलांना लाडली बहीण योजना मिळाली ना. मग तुम्ही एवढ्या लाडली बहीण योजनेचा पैसा जो जात आहे तुमच्या परिवारामध्ये, तर त्याच्यात तर तुम्ही सुखी राहायला पाहिजे. आमच्या पैसा आम्हाला गव्हर्नमेंट देत आहे वापस. आमचाच पैसा आम्हालाच वापस मिळतो. 1,500 देऊन आम्हाला 1,500 आजकाल सिलेंडर किती मिळत आहे. आमच्या बँकेतून सबसिडी त्या नावाने आमच्या बँकेतले पैसे कसे आहेत, आता तर आलेच नाही ना. म्हणजे लाडली बहीण योजनेमध्ये तुम्ही खुश ना, सफिशियंट आहेत का? आलेच नाही तर काय, आम्ही घेतलेच नाही तर खुश नाही. ज्यांनी घेतले जेव्हापासून आली तेव्हापासून महागाई पण आम्ही काय करावं सांगा. आम्हाला कोणता याचा फायदा आहे? काही फायदा नाही आम्हाला नाही आले. बेरोजगारीवर रोजगार दिलेला आहे गव्हर्नमेंटने. शिक्षण जे ज्यांना मिळायचा फायदा त्या लोकांना मिळते, आणि जे गरजू व्यक्ती आहे त्यांना याचा फायदा मिळत नाही. महिलांना कोणता फायदा? आज माझ्यासारख्या व्यक्तीला निराधारचे पैसे म्हणून आपण हे करतो, पण ते अजूनपर्यंत माझं झालेलं नाही, आणि त्याच्यामुळे मग हेही झालेलं काम नाही लाडली बहीणचं. मग उलट आमच्याच खात्यातले पैसे कटले. एक माणूस कमवते काय, म्हणजे काय मिळते सांगा? त्यांचे लेकर बिमार, काय बिमार होतं, मग त्या औषध ना हो, किती आम्हाला तकलीफ झाली. आमचे नागपूर बिमार झाले तर कोण दवाखान्यात नेऊ शकलो आम्ही लेकरांना. 15 दिवस झाले लेकर बिमार आहेत, तर पैसा नाही तर कुठून जाणार आहे? तो काय करणार आहे? सिलेंडर घेणार आहे तो मुलगा, काय करणार आहे सांगा? काय करणार आहे? सिलेंडर महाग झाले, सगळे वस्तू महाग झाले, त्यांच्या पत्नीला काही नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की रोजमर्राची जे आवश्यक वस्तू आहेत त्या महाग झालेल्या आहेत, त्याच्या आपण महागाई कमी झाली पाहिजे, या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करायला आले, असं तुमचं म्हणणं आहे. गव्हर्नमेंट तर म्हणते ना की लाडकी बहीण योजना दिलेली आहे, आपल्या भावाला निवडून आणा. बरं, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे हे उचित वाटते का? महिलाओं की सुरक्षा के बारे में आप क्या बताना चाहोगे? महिलाओं की सुरक्षा के बारे में मैं ये कहना चाहूँगा कि आज की जो स्थिति है वो महिलाओं की सुरक्षा के लिए बहुत ही घातक साबित हो रही है. इसके कई उदाहरण हम देखने को मिलते हैं, पेपर में भी आते रहते. आए दिन इतनी घटनाएं हो रही है, इनके ऊपर अत्याचार हो रहे हैं और कोई भी उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है. ये बहुत ही खेदजनक है. सरकार तो बोलती है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इसका नारा लगा के बैठी है, और उसके ऊपर में फिर वो बोलते कि महिलाएं हमारे साथ में, मतलब हमारे सरकार के इसमें सुरक्षित है महिलाएं. आप क्या कहना चाहोगे उसके लिए? ये सब झूठे इनके वादे हैं, झूठे नारे हैं, ऐसा कुछ नहीं है. बेटी पढ़ाओ बेटी बचाओ जो उनका जो नारा है वो झूठ साबित हुआ है, क्योंकि आज हम अपने एरिया की जो स्थिति देखते हैं, महिलाओं की और विद्यार्थियों की जो स्कूलें हैं वो भी बंद हो चुकी है. ऐसे स्थिति में आ चुकी है कि लड़के लड़कियां अभी स्कूल में जाए तो जाए कहाँ, और यहाँ पर प्राइवेट स्कूलों की संख्या बढ़ते जा रही है और गरीब तबके के लोग उसमें अपना जो है सहभाग नहीं कर सकते. नाव काय तुमचं? माझं नाव निशाद इंदुरकर आहे. तुम्ही जसं म्हटलंय की शिक्षणाचा काय, ह्या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकाचे मध्ये 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सरकार होती. त्या भारतीय जनता पार्टीने इथले महानगरपालिकाचे 70हून जास्त शाळा बंद करण्याचं काम केला. इथे पण एक शाळा होती जिथून डॉक्टर इंजिनियर झाले. अजून एक लाल शाळा म्हणून होती जिच्या तुम्ही पाहाल तर ते खंडर झालेले आहेत. त्याच्यामध्ये शिकणारे इथलेच लोक आहेत जे काही सांगून राहिले आहेत. अरे थांबा ना या इकडे. हे ऍक्च्युअल कसं आहे ना, ऍक्च्युअल कसा झालेला आहे की जो आंबेडकरी समाज आहे, आंबेडकरी समाजाचा जो भविष्य खराब झाला ना, ह्या अशाच लोकांमुळे झाला. यांनी जे रिपब्लिकन चळवळ संपवण्याचं काम केला आणि आता तुकड्यामध्ये वाटायचं काम करत आहे. याच्या सगळ्यात मोठं कारण जे आहे ना, हे जे आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम केला, जे लोकांनी आता पण 70 वर्षाच्या याच्यामध्ये अध्यक्षपद सोडला नाही,
जेपर्यंत नवीन पिढी जेपर्यंत येणार नाही तेपर्यंत कोणता सामाजिक संघटन वाढू शकत नाही. आज पण तुम्ही म्हणाल तर इथं तुम्हाला 4 राष्ट्रीय अध्यक्ष मिळतील रिपब्लिकन पक्षाचे. अशा यांच्यामुळे आमच्यासारखे युवक दुसऱ्या संघटनेत जात आहेत. हे आमच्यासाठी शोकांतिका नाही, हे यांच्यासाठी आहे की तुम्हाला जेव्हा वेळ मिळाली होती बाबासाहेबांची चळवळ समोर घेऊन जायची तर तुम्ही ना काय केलं, तुम्ही ना आपलं घर भरण्याचं काम केलं. माझा पक्ष, माझा गट, माझा हा, माझा भाऊ, माझा काका. आता हे लोक ह्या युवकांना म्हणतात तुम्ही दुसरीकडे का गेल्या. अरे जेव्हा तुम्ही ना आपला पक्ष सांभाळू नाही शकल्या तर तुम्ही लोकांकडे का बोट दाखवता. आता तुम्ही बघाल इंदोरासारख्या एरियामध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये लोक काम करताना दिसतील. हे ह्याच्याहून मोठी शोकांतिका कोणाची आहे. हे माझ्यासारख्या 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या मुलांची नाही आहे. हे जे 60-70 वर्षापासून रिपब्लिकन चळवळीच्या नावाने दुकाने उघडून ठेवला, हे त्यांची नाकामी आहे. मी विधानसभेचे जे मतदान केलं तर हे कोणत्या मुद्द्यांना घेऊन मतदान केलेलं आहे की काही अजून बस मतदान करायचं म्हणजे करायचं असं नाही मॅडम. जे समाजात जे वास्तविकता ग्रामीण भागामध्ये जे आम्ही पाहत आहे का शेतकऱ्याच्या घराचे हाल काय चालू आहे. कसं आहे मॅडम, आमचं जे आहे उत्पन्न जे खर्च आहे ते आमचं उत्पन्न खर्च वाढत आहे, उत्पन्न नाही वाढत आहे मॅडम. याचं उदाहरण आम्हाला भरपूर आहे मॅडम. मी सांगतो तुम्हाला सोयाबीनचं साधं उदाहरण. तेव्हा 2012-13 मध्ये सोयाबीनला रेट किती होता 4500 रुपये. आता किती आहे 3800 रुपये. 4500 रुपये जेव्हा रेट होता तेव्हा 70 रुपये किलो सोयाबीन तेल आणि आता 3800 रुपये कानी सोयाबीनला आहे. तर आता एक पाऊच घ्यायला गेला तर 140-130 रुपयामध्ये येते. तर मग विचार करा, हे बिचातला पैसा आहे हा कोण खाल्ला. मग आम्हाला तर भेटत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे व्यापाराचं सरकार आहे, ते व्यापारासाठी काम करते. हा दुसरा मुद्दा, कापसाच्या गाठी देशामध्ये आयात करायची काही गरज नव्हती सरकारला. कारण की आपल्या इथे कापसाचं प्रोडक्शन एवढं आहे का पहिलंच रेट 6000 रुपयाच्या घरामध्ये आहे आणि हे रेट आतापासून ना 2011-12 पासून 6000 आहे. जर आताचा विचार केला तर कमीत कमी 8000 रुपये रेट पाहिजे होते. तरी सरकारने जुलूमशाही करत 22,000 कापसाच्या गाठी भारतामध्ये आयात केल्या. हा 2 दिवसाच्या आधी बांगलादेशला जाणारी जी मिरची आहे ते निर्यात बंदी केली. त्यामुळे जे 40 रुपये किलोचं मिरची जाणार होतं ते 12 रुपयेमध्ये गेलं. आता मॅडम फक्त तोळालाच मिरची तोळाला 6 ते 7 रुपये लागते. आणि वरून विषय कसा आहे मॅडम, ठीक आहे नाही वाढलं काही विषय नाही, पण जे आमच्यावर कर लावला जाते. आम्ही समजा आमच्या घरी आता 10 एकर शेती आहे तर त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचं आपलं फवारणी स्प्रे लागते. त्याच्यावर 18% GST लावून सरकारनं आमच्या वडिलाच्या बँकेमधून 18,000 रुपये काढले आणि आम्हाला किती देते 6,000 रुपये देते. हा हे भीक देत आहे मॅडम. हा आमच्याकडून 18,000 काढायचे 6,000 द्यायचे म्हणजे 12,000 रुपये आमचे सरळ काढत आहे. आणि सरकार म्हणते किसान सन्मान निधी. हा नसतो मॅडम किसान सन्मान निधी. भले ठीक आहे तुम्ही रेट नाही देऊ शकत असाल तर कमीत कमी आमच्यावर जे आकारणार आहे कर तर नको घ्या, मग आमच्या कापसावर कर लावा, GST लावा, आमच्या तांदळावर GST लावा, सर्व गोष्टीवर GST लावा. असे भरपूर मुद्दे आहे मॅडम. पोरांच्या याच्या आहे, एज्युकेशनचा आहे मॅडम. आता मी स्वतः 7 ते 8,000 फॉर्मच्या फीमध्ये पैसे भरले मॅडम. IAS बनायला आपल्या देशामध्ये 100 रुपये लागते मॅडम. आणि क्लास 3 आणि क्लास Dच्या पुढच्या काही एक्झामसाठी 1000 रुपये महाराष्ट्र शासन फी आकारली जाते मॅडम. ठीक आहे फी पण देतो आम्ही, मेहनत पण करतो, पण प्रत्येक भरतीमध्ये घोटाळा झाला मॅडम. हा तलाठी झालं, आरोग्यसेवक झालं, माळा झालं, प्रत्येक याच्यात पेपर फुटते मॅडम. हा लोकांना 12 वाजता लोकांचा व्हॉट्सअपवर पेपर येऊन जाते ज्याने पैसे दिले आहे त्याच्या. आणि सरकार म्हणते विकास झाला. रोड रस्ते आणले विकास नाही म्हणत मॅडम. जिथं टक्का खायला भेटला ना मॅडम तोच विकास झाला. गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल 14च्या आधी जसे होते तसे आता पण आहे मॅडम. तेव्हा पण एक काही काळी गोळी भेटत होती ना एक पिवळी गोळी भेटत होती मॅडम. एक डोकं दुखाची राही ना एक संडासची राही. आता पण तेच भेटते मॅडम. ते विकास जिथं पाहिजे तिथं. 2014च्या आधी प्रायव्हेट स्कूल नव्हते मॅडम. आता एवढ्या प्रमाणात प्रायव्हेट स्कूल झाले. 40,000 रुपये नर्सरीच्या पोराची फी लागत आहे मॅडम. तर हे कसं आहे जुलूमशाही आहे मॅडम. आता मागं कसं 700 शेतकरी मरण पावले मॅडम जेव्हा दिल्लीला आंदोलन चालू होतं. त्याबद्दल सरकारने म्हणजे शेतकरी कधी मतलब त्यांना काहीच अफसोस नाही आहे का शेतकऱ्यांचे. आणि हमी भावापेक्षा सर्रास विकलं जाते मॅडम. कापूस झालं, सोयाबीन झालं, बाकी झालं आणि बेरोजगारीचा तर प्रश्न उरलाच आहे. पण सरकारने तर मुलांना आता सांगितलं आहे की जे काही शिक्षण झालेले मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही रोजगार काढला, परंतु त्यांना रोजगार घेता येत नाही किंवा करता येत नाही. अशा प्रकारे जे सरकार आपलं बोलत आहे तर त्याच्याबद्दल तुला काय म्हणणं? नाही मॅडम हे सरकारची दुटप्पी भूमिका आहे. त्याच्यात काही तथ्य नाही आहे. सरकारला पहिली गोष्ट इथले उद्योग टाटा एअरबस
अजून कोणता आहे सेमिकॉन, फॉस्कॉनचं, हे सर्व मॅडम गुजरातला चाललं आहे. तर महाराष्ट्राच्या पोरांनी करावं का? जिथे लाख रोजगार आपल्या इथे मिळणार होते, नागपूरमध्ये पण एक प्रकल्प येणार होता, सर्व गुजरातच्या दारामध्ये चाललं मॅडम. आणि सरकार पण जे अवैध सरकार बनलं आहे हे गुजरातची चाटुगिरी करायला बनलं आहे मॅडम. सोप्या भाषेमध्ये हेच सांगतो मी तुम्हाला. आमचा हिरावून आमच्या तोंडातला घास तिथं आणि जो डायमंड हिरेसारखा जो बाजार होता मुंबईमध्ये, तो मुंबईतून गुजरातला नेला मॅडम. मुंबईला सर्रास लुटण्याचा प्रयत्न चालू आहे आणि गुजरातच्या झोडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आता तर नोकऱ्यांचे पण हे निघाले है ना, नोकऱ्यांचे ऑफर निघाले. अरे हो मॅडम, नोकरीचे ऑफर निघाले. मागच्या वेळेस क्लास 4च्या नोकरीसाठी रेल्वेमध्ये भरती निघाली होती मॅडम 18 मध्ये. 1,89,00,000 फॉर्म होते मॅडम. आज जर रेशो काढला मॅडम, हे सरकारी नोकऱ्या काढते आणि त्याच्यामध्ये पासिंग रेशो काढला मॅडम 0.001% MPSCचा रेशो आहे मॅडम. क्लास 1च्या आणि क्लास 2च्या मिळून 1000 पोस्ट येते मॅडम. तर त्याच्यामध्ये 8 ते 10 लोक फॉर्म भरते मॅडम. क्लास 4 साठी 10 लाख फॉर्म येत आहे मॅडम. आणि पुऱ्या देशात विचार केला 2 करोड फॉर्म येत आहे फक्त रेल्वेमध्ये. मग याला बेरोजगार नाही म्हणत का? त्याच्यामध्ये मॅडम क्लास 4ची ड्युटी करायसाठी BTech झालेले लोक अप्लाय करत आहेत मॅडम, करून पण राहिले मजदुरीचे कामं. आणि आता जे लाडली बहीण योजना काढलेली आपल्या बहिणींना लाडली बहीणचे पैसे मिळतात, आईला मिळत असतील, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आईनं अप्लाय केलं पण आईला तर भेटत नाही. पण मॅडम जेव्हा लाडली बहीण योजना लागू व्हायची होती त्याच्या आधी तेलाचा पिपा कितीचा होता? 1500चा होता. 4 दिवसामध्ये 600 रुपये वाढून तो 2100चा झाला मॅडम. म्हणजे पैसे आमच्याच खिशातून काढले जात आहे ना. प्रत्येक गोष्टीवर महागाई झाली मॅडम. पोरांना पहिलं लागत होते का 40,000 रुपये शिक्षणाला नर्सीच्या, आता तेच पोरांचे पैसे तुम्ही काढून राहिल्या. पैसा सरकार देत आहे आणि ह्या योजना काही उपाय नाही मॅडम. ज्याच्या घरी गव्हर्नमेंट ड्युटी आहे त्याला लाडल्या बहिणी योजनेचे पैसे भेटत आहे, याला विकास नाही म्हणत मॅडम. अपंगाचे पैसे 1200 रुपये भेटते मॅडम. 3 महिन्यापासून सरकारनं अपंगाचे पैसे नाही दिले. जर द्यायचेच होते त्याला अपंगाचे पैसे 1200च्या ठिकाणी 3000 द्यायला पाहिजे होते. विधवांचे पैसे नाही भेटले आतापर्यंत. इंदिरा गांधी निराधार योजनेचे नाही भेटले. भरपूरशा गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत त्याचे पगार रोखले. हे इलेक्शनसाठी हा मॅनिफेस्टो आहे मॅडम. 1500 रुपये, बाकी काही नाही. 1500 रुपयात कोणाचंच घर नाही चालू आहे. आणि जर द्यायचंच असेल तुम्हाला महिलाला सशक्तीकरण द्यायचंच असेल, एज्युकेशन द्या, त्यांना नोकऱ्या द्या म्हणा. सरकारमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये कंपन्या स्थापन करा. 1500ने काही भूक नाही वागत मॅडम. बरेचसे उद्योगपती तर म्हणतात की आताच्या जी सरकार आहे या सरकारने 2014 पासून नागपूर सौंदर्यीकरण केलेलं आहे. नागपुरात सौंदर्यीकरण झालेलं आहे, मेट्रो आलेली आहे, सिमेंट काँक्रीटचे रोड झालेले आहेत. त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हो, रोड झाले आहेत, हे विषय काही नाही. रोड झाले, सर्व झालं, पण हाताला कामच नाही. रोड पाहून पोट नाही भरत मॅडम. त्याच्यासाठी पैसा लागते खिशामध्ये. पैसा लागते, कमवा लागते, सर्व गोष्टी. इथं पोरायचे लग्न नाही जुळून राहिले मॅडम. 35-35, 40-40 वर्षे शेतकऱ्यांचं तर पोरायचे जुळूनच नाही राहिले. शेती असून पण शेतीचं तर एवढं बेकार हाल करून ठेवलाय का ज्याची हद नाही. इथं पोरायचे लग्न नाही होत आहे तर नागपूरला का सौंदर्यीकरण का करणार आहे? नागपूरच्या सौंदर्यीकरणावर 35 वर्षाच्या पोराला मिळणार आहे का मुलगी? त्याच्यासाठी जे प्रकल्प होते, जसा आपला कोणता वेदांता फॉक्सॉन होता किंवा टाटा एअरबसचा प्रोजेक्ट होता जो नागपूरमधला, तो गुजरातच्या झोळीमध्ये टाकला. तर जर प्रकल्प इथं नागपुरात आणला असता तर खऱ्या अर्थानं त्या पोरांना रोजगार भेटला असता आणि त्यांचे लग्न झाले असते. बरोबर. पाहुण्याला घेऊन तुम्ही मतदान टाकलेले आहेत. आता काही परिवर्तन करण्याची संभावना आहे किंवा आणखी तेच सरकार आणि तेच सगळं काही राहिलेलं पाहिजे? मला तर दोघे एकामेकाचे माऊस भाऊ वाटतं मॅडम. कसं आहे, हे ना आवडत म्हणून त्याला टाका, तो ना आवडत म्हणून तू ना त्याला टाका, बस. बाकी काही नाही मॅडम. प्रत्येक जण म्हणते का आम्ही 6000 रुपये सोयाबीनला रेट देऊ. 2012-13 मध्ये पाशा पटेलच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसने दिंडी काढली होती, तेव्हा 6000 रुपये भाव देऊ म्हणे. 19 मध्ये सोयाबीनला 6000 भाव देऊ म्हणे. आताही 6000 भाव देऊ म्हणे. आता आमची सरकार आल्यावर, जेव्हा सरकारमध्ये राहते तेव्हा हे काहीच नाही करत. आणि सरकार गेली का आम्ही भाव देऊ. आता म्हणते कर्जमाफी करू. जेव्हा सरकारमध्ये आता 2.5 वर्ष सरकार होते तेव्हा कोण नाही कर्जमाफी केली यांनी. आल्यावर सर्व घोषणा देते मॅडम. ह्या जेवढ्या घोषणा दिल्या आहे ना त्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त पूर्तता होणार नाही आहे आणि सर्व निष्फळ होणार आहे. बाकी काही नाही. सर्व नाही का आसन देतं की आम्ही सर्व माफ करू, बाकी काही नाही करत. तुमचं नाव दादा? माझं नाव राजरत्न निशिकांत नावरे. आजचं जे मतदान, विधानसभेच्या मतदानामध्ये आपण मतदान टाकून आलेले आहे, तर याच्यामध्ये आपला मुद्दा काय आहे मतदानाचा? केलेला आहे. माझी इच्छा आहे कोणी पण निवडून येऊ, BSPचा येऊ, BJPचा येऊ, काँग्रेसचा येऊ, त्यांनी महागाई कमी केल्या पाहिजे, तेल स्वस्त केल्या पाहिजे, खाण्याचं सिलेंडर स्वस्त केल्या पाहिजे, अभ्यासाच्या शिक्षणाच्या स्वस्त केल्या पाहिजे. शिक्षणावर GST लागत आहे म्हणतात, ते कमी केल्या पाहिजे. शिक्षणावर GST कशाला पाहिजे?
आमच्या गरिबांच्या शिक्षणाची फीस घेतात. फीस वाढवलेली आहे, खूप महाग झालेली आहे फीस. 5-5, 10-10, 15-15 हजार. तुमचं मत काय आहे की सरकारी हॉस्पिटल चालू झाले पाहिजे, सरकारी शाळा चालू झाल्या पाहिजे, तिथं कमीत कमी फीस पाहिजे, 5 रुपये 10 रुपये तिकीट पाहिजे, इलाज झाल्या पाहिजे स्वस्तामध्ये चांगला गोरगरिबांचा. पण सरकार तर म्हणते तुमच्या मुलांना प्रायव्हेट मध्ये चांगलं उच्च शिक्षण भेटत आहे, सरकारी शाळेची आवश्यकता काय आहे? त्याच्यात फीस खूप लागत आहे ना मॅडम, म्हणून आम्ही देऊ नाही शकत ना. आमचे मुलं गरीब आहे, आम्ही गरीब असल्यामुळे आमच्या मुलांना उच्च शिक्षण नाही देऊ शकत. महागाईमुळे, शिक्षण फीस वाढल्यामुळे आम्ही आपल्या मुलांना याच्यामध्ये शिष्यवृत्ती मिळत आहे ना तुम्हाला? शिष्यवृत्ती मिळत आहे ना? शिष्यवृत्ती मिळत आहे, पण शिष्यवृत्ती पूर्ण कॉलेजलाच जात आहे. आमच्या मुलांच्या हातात काहीच नाही मिळत आहे. सर्व कॉलेज फीस काढून टाकते. माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे, त्याची पूर्ण फीस कपलेली आहे. आणि रोजगारही मिळाला आहे. आता सरकार तर तेच म्हणते की आम्ही रोजगार देतो, पण यांना घेता येत नाही. उपाशी माराची पाळी येऊन राहिली, लोक आत्महत्या करून राहिले. किसानाच्या काही भलं नाही विचारायचं एवढं. इलेक्ट्रिक बिल वाढून राहिले, गॅसच्या महागाई वाढून राहिली, भाजीपाला वाढून राहिला. आलू कांदे पानं की कोटच्या कोटी झाला, 100 रुपये 400 रुपये किलो लसण झाला. हे कोण करण? गरीब आम आदमी काय खाईल ना, काय घेणार? विधानसभेच्या इलेक्शन मध्ये, आता विधानसभेचे जे इलेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय मुद्दा ठेवून तुम्ही मतदान केलेलं आहे? याच्यामध्ये हेच ठेवलेलं आहे का कोणी पण निवडून येऊ, गरिबांची सेवा केली पाहिजे, हॉस्पिटल झाल्या पाहिजे, शिक्षण स्वस्त झालं पाहिजे, भाजीपाला स्वस्त झाल्या पाहिजे. त्यांना त्याला माहित काय? तुमचं नाव काय दादा? तुमचं नाव काय? तुमचं काय म्हणजे आम्हाला हे समजते का इथे दवाखान्यामध्ये 10 दिवस चालू आहे. कोणता दवाखाना? आंबेडकर दवाखाना, डॉक्टर आंबेडकर रुग्णालय. अच्छा, तिथे 10-20 रुपये दवा, 10ची दवा आम्हाला. अच्छा अच्छा, कोणत्या फायद्याची आहे? तिथे प्रायव्हेटच्या फार्मसीतली दवाई लिहून देतात. बाहेरून घ्या म्हणतात, बाहेरून घ्या. 500-1000 रुपयाची दवाई होते. एक डॉक्टर एक कंपाऊंडर आहे बस.